भाग्यवान विजेता तो असेल हे देखील पाहायचंय. सामन्याला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. प्रमित शिंदेला आपण पाहतोय एक वेगवान गोलंदाज. समोर जर पाहिलं तर बॅटर अक्षयला आपण पाहतोय. प्रज्ञेश पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू चालला गॅप मध्ये अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. फेकी देखील तितक्या ताकदीची पाहायला मिळाली आहे. आणि मग इथे धावेचा श्री गणेश झालाय 2 धावेने. अकाउंट इथे देखील बॅटरचा ओपन झालाय 2 धावेने. प्रवीण शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. समोर प्रज्ञेश साठेला आपण पाहतोय. आणि मग त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर रोशनला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. आणि मग तदनंतर जिथे पहिली होती लगेचच सेकंडचा कॉल दिला आणि सेकंड रन देखील इथे कंप्लीट केली जाते. आणि या 2 बरोबरच धाव फलक पुढे जाईल. धाव फलक जर पाहिलं ना तर धाव फलकावर लागलेत 4 या आकड्यावर. 4 धावा अद्याप धाव फलकावर लागले आहेत. शतक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. त्याचबरोबर दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलाय. वेस्ट आहे त्याचबरोबर रनआउटसाठी. फटका जबरदस्त पाहायला मिळालाय. कडक प्रहार केलाय. पाठचा पाय वाकवला. गुडघा टेकवला. लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय. बेधडक षटकार आलाय. जाईल जर पाहिलं तर धाव फलक पाहता पाहता 10 या आकड्यावर. भरपूर चांगला बॅटर आहे. 4 चेंडूचा खेळ अद्याप झाला. आणि मग इथे अटॅकिंग बॅटिंगला सुरुवात केली आहे. पहिला चेंडू जरूर निर्धाव खेळला असेल तर नंतर मात्र इथे आक्रमकता दाखवली आहे. प्रवीणवरती आक्रमण चढवलंय. ओव्हर पिच बॉल होता. भरपूर ताकदीचा वापर केलं. गती परिवर्तन स्लोवर चेंडू फसवला होता. आणि वा अफलातून कॅच पकडली आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. जबरदस्त कॅच. पाहत राहावं ना. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द वर यावेळेस जर पाहिलं तर प्रमेश शिंदे जबरदस्त कॅच पकडतोय. नक्कीच व्याजदा यांच्याकडून देखील या कॅच साठी 500 रुपये मेडिकल पाठवा मैदानामध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय कॅच पकडली आहे पाहतच राहावं ना. ही वारंवार कॅच नक्कीच व्हायरल होऊन जाईल. व्याजदा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या कॅच साठी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडली आहे. टीट फॉट्यात जशास तसं प्रत्युत्तर दिलंय मैदानामध्ये. आदिल चेंडू जरूर बॅटरचा होता. आणि तदनंतर मात्र प्रणीलने देखील सांगितलं की मी देखील थांबणार नाहीये ना या मॅच मध्ये. मी देखील या सामन्यामध्ये संपूर्ण काही झोकेल. आणि ते सांगितलं. सन्माननीय राजू शिंदे साहेबांकडून देखील या कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय. हो यावेळी सन्मान द्यायचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विकेट किपर देखील बीट झाले. बॅकअप भरपूर चांगलं मिळालं. आणि मग तदनंतर जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. आणि 1 ओव्हर नंतर जर पाहिलं तर धाव फलकावर 1 बाद. 10 या आकड्यावर धाव फलक. सुरुवात चांगली झाली होती ताडगाव टीमची. धावा येत होत्या. आणि मग तदनंतर जर पाहिलं तर प्रणीलने युक्ती लढवली मैदानामध्ये. फिंगर रोल केले होते. आणि मग स्लोवर पद्धतीमध्ये जर पाहिलं ना गती थोडीशी कमी केली. आणि मग प्रज्ञेश साठेला फसवलं. आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगला झेल देखील टिपला. अप्रतिम कॅच ते पाहायला मिळाली.
अप्रतिम झेल तिथं पाहायला मिळाला. शेवटपर्यंत चेंडूला वर नजर ठेवली आणि तदनंतर मात्र जर पाहिलं तर हवेमध्ये जंप घेतली आणि भरपूर चांगली कॅच पकडली. धाव फलक फक्त आणि फक्त 10 या आकड्यावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल. आर्या अवस्कर येत आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. त्याचबरोबर नवज्योत पाठारे यांच्याकडून पारितोषिकाला ताडगावच्या कुठल्याही खेळाडूने सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगवले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे ताडगावच्या बॅटरसाठी नवज्योत पाठारे यांच्याकडून. त्याचबरोबर जर पाहिलं तर नक्कीच डोंगरपट्टी जी क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच कमिटीकडून वेळासादा पालवे आपल्याच देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. भरपूर चांगलं आयोजन नियोजन संपूर्ण डोंगरपट्टी विभागाने ही शुभेच्छा दिल्या. तिथे खऱ्या अर्थाने डोंगरपट्टीतील संघ आपण एका बाजूने पाहतोय. यावेळेस जबरदस्त प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय. अफलातून फटका दे धक्का घे शक्का. प्रणीलसाठी त्या कॅचसाठी त्या झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते देखील इथे जमा झालंय. धाव फलक 6 पुढे जाईल 16 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर आर्या आले आणि आर्याचं स्वागत देखील षटकारानेच केलंय. समोरचा बॉल समोरच उडवलाय. रोशन साठे यांच्या बॅटमधून बेधडक फटका पाहायला मिळालाय. आणखीन एक यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज बॅटर रोशन साठे यांच्यासाठी. सलग 2 षटकारासाठी हे पारितोषिक होतं आणि खऱ्या अर्थाने डोंगरपट्टी संघ आहे आणि मग भास्करदा पार्टे या मॅचचा आनंद घेत असताना आणि नक्कीच सलगच्या तिसऱ्या 3 षटकारासाठी मंगेश देशमुख सन्माननीय मंगेश देशमुख यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. परंतु 2 आलेत, तिसरा येईल का? धाव फळकावर जर पाहिलं तर धाव फळक 22 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. आर्यावरती इथे आक्रमण चढवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धाव होत्या आणि मग तदनंतर इथे रोशन चांगली बॅटिंग करतोय. पुढे सरसवत यावेळेस फटका मारायचा प्रयत्न. फटका हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते आणि मग तदनंतर राकेश अवस्कर चेंडू खाली येत आहेत. कोणती चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर देखील दिलं मैदानामध्ये, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि मग तदनंतर इथे फसवण्यात देखील आलं होतं. विकेट देखील आली आहे आणि मग आता न्यू बॅटर मैदानामध्ये डोंगरपट्टीचा ढाण्या वाघ अर्थातच महेश देशमुख मैदानामध्ये धाड फोडणार का? कारण की असा खेळाडू आहे. षटकार चौकारांची भोळी भाषा फक्त मैदानामध्ये यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. डोंगरपट्टीतील ढाण्या वाघ ज्या खेळाडूला म्हटलं जातं तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. परंतु जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर अरे अवस्करला आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन येईल. एक्स्ट्रा बरोबर धाव फलक पुढे जाईल. 23 या आकड्यावर 23 धावा धाव फलकात जरूर लागल्यात.
गोलंदाज थोडंसं दडपणमध्ये दिसतोय का, परंतु विकेट देखील आली आहे, म्हणजेच काय कॉन्फिडन्स वाढला असेल. ऋतिक पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. सलग जर 3 षटकार लगवले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ताडगावच्या टीमला. परंतु इथे काय घडलंय, चांगला चेंडू पाहायला मिळालाय, आउटसाइड ऑफ स्टंप डॉट बॉल आलाय आणि मग या डॉट बॉल बरोबरच धाव फलक स्थिर आहे. सुरेश अप्पा दुधाणे यांच्याकडून देखील 2 सिक्स साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. बॅटर रोशन साठी ते आलं होतं. 2 षटकार जिथे ठोकले होते ना, त्यासाठी हे पारितोषिक ते जमा झालंय. लोवर फुल टॉस, खराब बॉल होता, आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर आलाय, परंतु काय घडलंय मैदानामध्ये, वेस्ट आहे. बीमर नो घोषित केलाय, नो +1 फ्री हिट. नेक्स्ट बॉल मध्ये फ्री हिटचा फायदा घेईल का, पाहिलं जाईल. इथे खराब बॉल पाहायला मिळाला. संधी होती मोठा फटका खेळायची, परंतु फटका फसला मिड विकेटला. कॅच देखील पकडली गेली. चेक केलं बॉलिंग टीम कडून, रिव्ह्यू घेतलं जाईल. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आमचे थर्ड अंपायर देखील इथे जॉईन झालेत. एस लाईव्ह माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि आमचे सगळे कॅमेरामॅन असतील, भरपूर चांगले काम, चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. अजय येरणेकर असतील, राज पाटील, प्रीत पाटील, रोहन पाटील, अर्थातच आमचे मुंडा, चांगलं कामगिरी इथे करत असताना चांगलं लाईव्ह टेलिकास्ट करतायत. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. सन्माननीय प्रवीण खिरटकर साहेबांकडून देखील एक पारितोषिक आलंय, म्हणजेच काय प्रेक्षकांसाठी पारितोषिक आलंय. जर षटकाराच्या बाहेर जर कॅच पकडली प्रेक्षकांनी तर कॅश प्राइज असणार आहे 100 रुपयाचं. म्हणजेच काय प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. आज इथे ATM ओपन झालेत. ऋतिक पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सलग 3 षटकारासाठी. येस, ऑन फील्ड अंपायर इज डिसिजन. नो बॉल आहे, म्हणजेच काय फिट असेल, नो +1. 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. 25 अगदी योग्य डिसिजन. बॉलिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू लॉस केलाय, रिव्ह्यू लॉस झालाय. फ्रीटचा बॉल आहे, मग फ्रीटच्या बॉलवरती भरपूर समाचार घेतलं जाईल का, मोठा फटका येईल का, अशा अनेक प्रश्नचिन्ह आज मैदानामध्ये उभे राहिलेत. कारण की समोर जर पाहिलं तर प्रथमेश जिथे होते, वाईट बॉल येतोय, आउटसाइड ऑफ स्टंप, एक्स्ट्रा रन येईल. वाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन आली आहे. 26 धावा धावफलकार लागल्यात. फ्रीटचा बॉल होता, समोर खेळला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय आणि मग लॉंग ऑनला भरपूर वेगामध्ये क्षेत्ररक्षक. फ्रीटच्या बॉलवरती संधी होती मोठा फटका खेळायची, परंतु लाईन चांगली होती. फक्त सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 27 या आकड्यावर 2 फलंदाज बाद झालेत ताडगाव टीमचे, परंतु हे दोन्ही बॅटर जर पाहिलेत ना विस्फोटक आहेत. एका बाजूने प्रथमेश साडेला आपण पाहतोय, समोर डोंगरपट्टीचा डाण्या भाग. ओहो, स्लोवर पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. बॅट फक्त फिरली आहे, बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हर नंतर जर पाहिलेत ना 2 बाद, धावफलकावर धावा लागल्यात 27. इथून पुढे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मग 12 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारणार, काय टार्गेट सेट करणार हे देखील पाहायचं आहे. कारण की BCC परली टीमचा
हे होम ग्राउंड आहे आणि मग या होम ग्राउंडवरती खेळत असताना अनुभव भरपूर असेल या खेळपट्टीचं, या मैदानाचं, या आउटफील्डचं. आणि मग त्याच अनुभवाचा फायदा इथे बीसीसी पर्ली संघ घेईल का, जिथे अनिल कोळी, प्रमीळ शिंदे आणि मग राज देसाई असतील, किरण कोळी असतील, दिनेश अवस्कर असतील, भरपूर चांगली टीम आहे समोर. जर पाहिलं तर डोंगरपट्टी क्रिकेट असोसिएशनचे ताकदवान टीम समोर जर आपण पाहतोय, ताडगाव टीम प्रथमेश असतील, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय नॉनस्टॉकी गेंडला महेश देशमुख, अक्षय बाद झाला लवकर, रोशन साठे देखील चांगली बॅटिंग करत होते, त्यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार पाहायला मिळाले, ते देखील लवकर बाद झाले. परंतु आता मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मी चर्चा करतो की 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत टार्गेट सेट करणार हे देखील पाहायचं आहे. या मॅचचा आनंद घेत असताना भास्करदा पार्टे, त्यांच्या समवेत रवी शिंदे, त्याचबरोबर सरपंच राकेश मांडकर हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. ओळीया मैदानाकडे राकेश अवस्कर, वेगवान गोलंदाज, पहिला बॉल पॉइंट मध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होत आहे. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये आलेत, परंतु पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट देखील मिळाली ना. व्हेरिएशन गोलंदाज आहे, प्रत्येक चेंडू वेगळा वेगळा टाकण्याची ताकद या खेळाडूकडे. परंतु आता मात्र काय घडलंय, पंचांकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी. त्याचमुळे काय पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे 3 पंच ॲज अ ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. अशोक पवार सर असतील, सचिन पवस्कर सर असतील आणि त्याचबरोबर संदीप माने सर या मॅच मध्ये ॲज अ अंपायर. अकोटापाचा चेंडू आडवा बॅटने मोठा धमाका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते, परंतु काय घडलंय, राज देसाई तिथे तैनात होते. मिडविकेटच्या बाहेर एक मोठा धमाका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. आणखीन एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे काय घडलंय, शॉट फाईन लेगला कॅच इथे ड्रॉप झाली आहे. सिंगल घेतली जातीये, सेकंडचा कॉल दिलाय. आवश्यकता होती का, संधी मिळाली, संधीचं सोनं केलंय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, सुरेख नंद विकेट पाहायला मिळाली. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 35 या आकड्यावर राहुल कोहली थोडंसं बंफल पाहायला मिळालं फाईन लेगला. आणि मग लगेचच राहुल अवस्कर धावफलक जर पाहिलं तर 35 या आकड्यावर. ओहो, यावेळेस बॅट फिरली आहे, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. सरळ विकेट किपरकडे चेंडू जातोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. यष्टनच्या मागे आपण पाहू शकाल यष्टीरक्षक प्रमीळ शिंदेला आपण पाहतोय. टीमचे खऱ्या अर्थाने तारणहार आहेत. अनिल कोहलीला आपण पाहतोय कव्हर मध्ये. यावेळेस रिव्हर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी, अफलातून फटका पाहायला मिळालाय. जबरदस्त स्टँड अँड डिलेवा. बाद 41 धावा,
प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल, जर षटकाराच्या बाहेर कॅच घेतली तर सन्माननीय प्रवीण खेरटकर, प्रशांत शिंदे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि मग आमचे सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित झालेत. मोरेश्वर शिंदे साहेब, मी विनंती करा आमच्या कार्यकर्त्यांना की आपल्या शुभ असते त्यांचं देखील मान सन्मान इथे करायचं. त्याचबरोबर नितीन साठे साहेब देखील इथे उपस्थित झालेत. आणि मग आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला भोजनाची जी उत्तम सोय आणि खऱ्या अर्थाने उत्तम भोजन ज्यांनी आम्हाला आस्वाद दिलं, असे आमचे मोरेश्वर शिंदे, नितीन साठे साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू आणि त्यांचं देखील आमच्या स्पर्धेमार्फत मान सन्मान केलं जाईल. परंतु शेवटची ओव्हर आहे. बॅटर केतनच्या बॅटमधून काय फटके आलेत, जबरदस्त फटके पाहायला मिळाले. स्वीट हिटचा प्रयत्न झाला आणि मग तो यशस्वी देखील झालाय. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला महेश देशमुखला आपण पाहू शकाल. शेवटची ओव्हर आहे. स्लॉगिंग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने धावा येणार नाही हे देखील पाहायचं, कारण की 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर 41 लागलेत. इथून जर या ओव्हरमध्ये 12+ धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो, कारण की समोरची टीम जर पाहिलीत ना, BCC परली टीम कडे देखील चांगले बॅटर आहेत. अनिल गुळे असतील, प्रमेश शिंदे असेल, राकेश अवास्कर असतील, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आणि मग त्यांच्या समोर खेळायचं असताना चांगले टोटल, चांगलं टार्गेट इथे सेट करावं लागेल. धीरज गुप्ता गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून 4थं शतक घेऊन आलेत. परंतु समोर महेश देशमुखला आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक आली तर प्रशांत शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये चाललाय क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने. लॉंग ऑनला फेकी केली जातीये भरपूर वेगामध्ये, फक्त सिंगल घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 42 या आकड्यावर 42 धावा लागल्यात. इथून अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि मग जर पाहिलं तर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अपकमिंग यंगस्टार केतनला आपण पाहतोय. काय बॅटिंग केली आज केतनने, जबरदस्त फटके पाहायला मिळाले. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत आणि ते देखील अगदी जबरदस्त पाहायला मिळालेत. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळालाय, पंच केलाय लॉंग ऑफच्या वरतून, चेंडूला गुल केलाय. आणखीन एक बेधडक, हागे कडक, 7 धावांसाठी षटकार. सन्माननीय भास्करदा पारडे यांच्याकडून देखील या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग करतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत या अपकमिंग यंगस्टरसाठी. भरपूर चांगली बॅटिंग करतोय, भरपूर चांगला पंच पाहायला मिळालं. परंतु गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल ना. स्वीट शीटचा प्रयत्न, आता मात्र जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. गोलंदाज देखील भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. समोर अपकमिंग यंगस्टर आहे, तो देखील हार मानायचं नाव घेत नाहीये. चांगले फटके त्याच्या बॅटमधून देखील येत आहेत. आणि मग धीरज गुप्ता सर्वाधिक लॉंग रनअप असला खेळाडू आहे आणि मग होम ग्राउंड असल्यामुळे या खेळपट्टीचा भरपूर अनुभव असेल आणि तो अनुभव इथे दाखवत असताना पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवर धीरज गुप्ता पुन्हा सज्ज झालेत. ओहो, वेग वेग भरपूर वेग पाहायला मिळालं. आउटसाइड दी ऑफ स्टंप, डॉट बॉल येतोय. सडकचा दुसरा चेंडू डॉट टाकला जातोय, म्हणजेच काय धाव फलक स्थिर आहे. धाव फलकावर धावा लागल्यात, 48 धावा लागल्यात. जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटच्या ओव्हर आपण पाहतोय फर्स्ट इनिंग मधील. आणि मग इथून एक मोठा फटका येईल का, पुढे मारण्याचा प्रयत्न, समोर गोलंदाज येतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर.
जर ताडगाव संघाने हा सामना जिंकला तर 500 रुपये कॅश प्राइज जमा झालंय. करण न्यू बॅटर आलेत. सन्माननीय प्रशांत कदम यांच्याकडून देखील 200 रुपये प्रमिल शिंदेसाठी जी कॅच पकडली होती पहिल्या ओव्हरमध्ये. ओहो, यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला होता परंतु बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. विकेटचं पतन धावबाटच्या स्वरूपामध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हर नंतर धाव फळकावर धावा लागल्यात. 49 जिंकण्यासाठी 48 झाल्यात म्हणजेच काय 49 धावांची गरज. अठ्ठेचाळीस धावा धावफळकर लागल्या आणि 49 धावांचं टार्गेट आहे. चला टॉस या विनंती असेल बीसीसी बी टीमचा कॅप्टन आणि मग त्याचबरोबर जय हनुमान देसाईपाडा पंकज देसाई आणि टीम कंपनी टीमचा कॅप्टन आपण विनंती असेल की लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस केलं जाईल. खऱ्या अर्थाने आज एक उत्तम भोजन ज्याने आम्हाला बनवून दिलं. मोरेश्वर शिंदे साहेब त्याचबरोबर नितीन साठे साहेब ज्यांनी आमचं आज भोजनाचे उत्तम जेवण जे आम्हाला बनवून दिलं, चांगलं भोजन ज्यांनी आम्हाला करून दिलं, असे आमचे सन्माननीय मोरेश्वर शिंदे नितीन साठे साहेबांचे ते मान सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक व्हायलाच हवं आणि मग तुमचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. खऱ्या अर्थाने त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जात आहे. बॉल द्या मैदानामध्ये, बॉल द्यायचंय. बॉल बॉय मैदानामध्ये बॉल द्या लवकर, मैदानामध्ये बॉल द्यायचंय. बॉल द्या मैदानामध्ये, बॉल बॉय विनंती असेल. दोघांनी मारले ना 2 षटकार. एक करण आणि मग खेळाडूंना देखील सुवर्ण संधी असणार आहे की मुख्य व्यासपीठावरती जो बॅनर आपण पाहतोय वेळ सदा युवा प्रतिष्ठान 2026 हे बॅनर जो आपण पाहतोय त्या बॅनरला जर खेळाडू डायरेक्ट हिट करेल, 6 जो लगवेल, त्या खेळाडूला 2000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय भास्करदा पार्टे माजी सरपंच
यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि मग कोणता भाग्यवान खेळाडू जो असेल जो या बॅनरला हिट करेल हे देखील पाहण्यासारखं असेल. सन्माननीय आणि मग त्याचबरोबर सन्माननीय आमचे अमित खाणेकर आणि त्याचबरोबर दीपक साळुंके यांच्याकडून शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना मिक्सर असणार आहे. मग प्रेक्षकांची अतूट गर्दी असेल. प्रत्येक दिवशी 2 भाग्यवान प्रेक्षक आपण निवडणार आहोत लकी कुपनच्या माध्यमातून. सन्माननीय सचिन पाडगावकर साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूने BCC बी टीमचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान देसाईपाडा टीमचा कॅप्टन परेशला आपण पाहतोय. आणि मग सामन्याला इथे सुरुवात. पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल मॅच ऑन. पहिलाच गोलंदाजी मार्कवर प्रदेशला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल पहिलाच बॉल फसलाय. शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतोय. खराब क्रिकेट पाहायला मिळालाय. संधी होती पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेण्याची परंतु कॅच इथे ड्रॉप झाली आहे. राकेशला इथे जोरदार मिळालंय. राकेश अवस्कर राकू पहिल्याच बॉलवर फटका फसला होता आणि तदनंतर मात्र फिल्डर करण इथे कॅच ड्रॉप करतोय. टॉस इथे जिंकलाय BCC बी टीमने. टॉस जिंकून आपला डिसिजन देखील कळवायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नक्कीच विलासदा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पहिलं पर्व झालं होतं. त्या पर्वामध्ये राकेश अवस्कर या खेळाडूने मालिकावीरचा पुरस्कार जिंकलं होतं परंतु तो काय घडलंय मैदानामध्ये जीवदानाचा फायदाच घेता आला नाहीये राकेशला आणि तो देखील तंबूच्या असलेला परतलाय. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. सुपरमॅन या खेळाडूला साधलं जातं. रोशन साठेने चांगली कॅच इथे पकडली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये सँडीला आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला 2 या आकड्यावर परतलाय परंतु गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर प्रदेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर कॅच ड्रॉप झाली आहे तरी देखील दुसऱ्या चेंडूमध्ये यश घेण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज. पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी. लाईन चांगली होती. कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये आणि मग बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने इथे सुरुवात झाली आहे बॅटरची. सँडी न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय परंतु निर्धाव चेंडू खेळल्यानंतर इथे जर पाहिलं तर 49 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि मग तो पाठलाग करत असताना राकेश अवस्कर लवकर बाद झाले. राखू लवकर बाद झालेत परंतु आता मात्र सर्व जबाबदारी असेल बॅटर दिनेश अवस्कर आणि सँडी आता नौका आलेला खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. 2 धावा धावफलकार लागल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे इथे. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालंय. तोच टप्पा तीच लाईन तोच प्रयत्न मैदानामध्ये होते कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. सरळ विकेट किपरकडे चेंडू जातोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. 2 चेंडू इथे निर्धाव खेळले जात आहेत परंतु लाईन चांगली आहे. गोलंदाज प्रज्ञेश साठे यांची आणि ही खासियत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एक आमचे मुख्य
सेलिब्रिटी मिकी माऊसला देखील आपण पाहू शकाल या मॅचचा आनंद घेत असताना. फटका चांगला होता परंतु काय घडलंय, आउटफील्ड खूप फास्ट आहे, लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय भरपूर वेगाने, पंच कळवतायत चौकार येतोय. चौकाराला या 4च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 6 या आकड्यावर सँडीच्या बॅट मधून चौकार आलाय. आता मात्र यावेळेस बॅटची कट, परंतु विकेट किपरने प्रयत्न जरूर चांगले केले होते. भरपूर चांगले प्रयत्न होते परंतु याच बरोबर ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. एक ओव्हर नंतर 7 लागल्यात म्हणजेच काय 18 मध्ये अजूनही करायचे आहेत. 42 धावा अजूनही करायचे आहेत. 18 चेंडू आणि 42 धावा करायचे आहेत. ओव्हर नंबर मी तर म्हणेल ताडगाव संघासाठी चांगली राहिली आहे. जिथे P1चं शतक होतं, पॉवर प्लेचं शतक होतं, पॉवर प्लेचं षटक टाकत असताना एक विकेट देखील आली आहे, एक चौकार जरूर आलाय. परंतु आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये करायच्या जिंकण्यासाठी इथून 42. आणि आता मात्र मैदानामध्ये अनुभव येतोय. राकेश मैदानामध्ये आलेत गोलंदाजी मार्कवर, कारण की बराचसा अनुभव या खेळाडूकडे आहे. बरेच वर्ष क्रिकेट खेळलेत, 40+ आहेत, तरी देखील मैदानामध्ये आज आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. परंतु समोर जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रमीण शिंदेला आपण पाहतोय. सँडीला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, सिंगल घेतली जाते. सेकंड साठी पलटले होते परंतु नकार दिलाय. एकच धाव येते आणि 1च्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर 8 या आकड्यावर धावफलक. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला दिनेश अवस्कर. मी तर म्हणेल दिनेश अवस्कर भरपूर उशिरानंतर स्ट्रायकिंग एंडला आलेत, कारण की मागील 7 चेंडू फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडवरून पाहत होते की काय घडतंय मैदानामध्ये, कशा पद्धतीने मैदानामध्ये चेंडू हाताळले जात आहेत, टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा पद्धतीने बॅटवरती येत आहेत. आणि मग पूर्ण निरीक्षण केल्यानंतर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलेत. समोर अनुभव राकेश यांना आपण पाहतोय. मोठा फटका यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय, पॉवरफुल फटका पाहायला मिळालाय. दिनेश अवस्कर यांच्या बॅटमधून 6 धाबांसाठी षटकार. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन पुल केला, चेंडूला गुल देखील केलं आणि मग 6 धाबा वसूल देखील केल्या. दिनेश अवस्कर यासाठी तर ओळखले जातात. आणखीन एक ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, सळगचा दुसरा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार.
सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. दिनेश अवस्कर यांच्या बॅटमधून मोठा धमाकाच पाहायला मिळालाय. धावफलक जर पाहिलं तर तब्बल 20 या आकड्यावर 49चा पाठलाग करत असताना दिनेश अवस्कर चांगली बॅटिंग करतायत. आता मात्र जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती राकेश साठे आले आणि त्यांच्यावरती आक्रमण देखील चढवलं गेलंय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. इथून कमबॅक करावं लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, विकेट मिळावी लागेल. परंतु दिनेश अवस्कर असे फलंदाज आहेत ना की कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र बदलू शकतात आणि तेच त्या या ओव्हरमध्ये त्यांनी केलंय देखील. ओहो, समोरचा बॉल पायामध्ये टाकला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फक्त सिंगल घेतली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 21 या आकड्यावर. 21 धाबा धावफलकार लागल्यात. येणारे 14 मध्ये अजूनही 28 धाब्यांची गरज आहे. 14 बॉल आणि 28 इथून करायचे आहेत. सांडी अजूनही मैदानामध्ये आहे. दिनेश अवस्कर चांगली बॅटिंग करतायत. मी मगाशीच म्हटलं होतं ना, मागील 7 चेंडू ते नॉन स्ट्रायकिंग कडून मैदानामध्ये पाहत होते की काय घडतंय, काय बिघडतंय. जशी स्ट्राईक मिळाली षटकारांचा पाऊसच पाडला. फुलर रेंजचा चेंडू पाहायला मिळालाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक फेकी करतील, फक्त सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक पुन्हा पुढे जाईल. कमबॅक केलंय गोलंदाजाने देखील, कारण की मागील 2 चेंडू खराब लाईन वरती होते. आता मात्र लाईन चेंज केली आहे. टप्पा थोडंसं पुढे घेतलाय आणि मग बॅट्समनला देखील थांबवण्यात यश आलंय. परंतु पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, विकेट मिळावे लागतील. हेच करावं लागेल गोलंदाजांना. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. कमबॅक होईल का? कारण की एका बाजूने दिनेश अवस्कर भरपूर चांगली बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू चाललाय. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक फेकी करतील, फक्त सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीवर ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्यात. एक बाद 23 धावा आणि अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 26 धावांची गरज आहे, माफी असावी. 12 चेंडू आणि 26 धावा इथून अजूनही करायचे आहेत. प्रतिशतक 13च्या सरासरीने जायचं आहे, परंतु हे षटक भरपूर निर्णायक असेल आणि मग त्यासाठी इथे टीम मीटिंग बोलली जाते. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं, कोणत्या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणायचं, कोणावरती विश्वास दाखवायचं या निर्णायक षटकामध्ये, जिथे 12 मध्ये 26 करायचे आहेत. सन्माननीय बजरंग मोहिते यांच्याकडून पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं. संतोष अंग्रे यांच्या बॅनरवरती जर षटकार लगवला, डायरेक्ट हिट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 3 बॅनर आहेत या पूर्ण मैदानामध्ये आणि मग त्यांच्या बॅनरवरती जर डायरेक्ट हिट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. जेल जर टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. येणारे 12 मध्ये 26 करायचे असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक. नरेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. अपकमिंग यंगस्टर आहे, एक नवख्या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय आणि मग ते सिद्ध करावं लागेल, कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करावं लागतं. आणि मग थँक्यू. उद्या पुन्हा मैदानाकडे, जिथे स्ट्रायकिंग एंडला आता मात्र जर पाहिलं तर दिनेश अवस्करला आपण पाहतोय. दिनेश अवस्करने मागच्या ओव्हरमध्ये अफलातून बॅटिंग केली होती, परंतु आता समोर अपकमिंग यंगस्टर आहे, जिथे गोलंदाजी मार्कवर नरेश यांना आपण पाहतोय. या मॅचचा आनंद घेत असताना आमचे नरेश देशमुख, आमचे इंजिनियर, मग तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि मग आता 12 मध्ये 26 करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना आपण पाहू शकाल
मिड विकेटला एक देखील क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि आता मात्र वाईडिश काऊ कॉर्नरला देखील वैभवला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस घेऊन येतील नरेश. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता. क्षेत्र खाली होतं, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय दिनेश यांच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा धमाका 4 धावांसाठी चौक. उकार आला पहिल्याच बॉल मध्ये आडव्या बॅटने पाहायला मिळाला. अकोट टप्पाचा चेंडू होता आणि त्यावर फक्त दिशा दिली. जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडंसं खाली होतं आणि मग त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं आणि चौकार वसूल केला. आणि आता मात्र जर पाहिलं तर 11 मध्ये करायच्या 22 धावा, 26 करायच्या होत्या 12 बॉलमध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. इथून पुढे 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 मध्ये 22 ची गरज असताना दिनेश अवस्कर यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळालाय. बॉल पाहायला मिळाला, अर्ध्या पिच मध्ये झपटला होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. बॅटर दिनेश अवस्कर यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि या 6च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 33 या आकड्यावर. वन बाउन्सचा देखील इशारा आलाय. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु आउटफील्डचा देखील थोडासा अनुभव कमी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतलं आणि मग आणखीन एक चौकार आलाय. दिनेश अवस्कर अफलातून बॅटिंग करतायत. दिनेश अवस्कर साठी टाळ्या वाजणार का मित्रांनो? अफलातून बॅटिंग करतायत. आता मात्र लाईन थोडीशी खराब होती. विकेट किपर थोडेसे बीट झाले. वाईट +1 म्हणजेच काय 2 धावांचं योगदान मिळतोय. धाव फलक पुन्हा 2 ने पुढे जाईल. पाहता पाहता 39 या आकड्यावर. सर मी मगाशीच म्हटलं होतं की ही ओव्हर निर्णायक असेल. मग या ओव्हर मध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहायचं आहे. आणि मग गोलंदाजी मार्गवर आपण जर पाहिलं तर नरेशला आमंत्रित केलं. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर षटकार, पुन्हा चौकार आणि आता मात्र वाईट +1. 39 या आकड्यावर धाव फलक. यावेळेस आणखीन एक मोठा धमाका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. ची गरज आहे. 4 अजूनही करायचे आहेत. चेंडू चांगला होता परंतु स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता आणि ते काय घडलंय मैदानामध्ये. विकेट किपरने जरूर थ्रो केलाय आणि मग थर्ड अंपायर रिव्ह्यू साठी नॉट साठी ते घेण्यात आलं ॲज अ ऑफिशियल अंपायर. यांच्या मदतीने SS लाईव्ह यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये पंकज देसाई यांना देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. सुधागडची रन मशीन. सुधागड तालुक्यामध्ये ज्यांनी पहिली बाईक जिंकण्याचं विक्रम त्यांच्या नावावर असे पंकज देसाई यांचं देखील आगमन झालं. ते देखील या मॅच मध्ये इन ॲक्शन म्हणून पाहणार आहोत. आणि हो इथे बॅटर बाद असेल. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट येते आणि आता मात्र जर पाहिलं तर अजूनही 4 करायचे आहेत.
विकेट नंबर दुसरी मैदानाच्या बाहेर. सँडी ते धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि आता मात्र तो आला मैदानामध्ये. अर्थातच प्रनिल शिंदे मैदानामध्ये दाखल झालेत. प्रनिल शिंदे मैदानामध्ये दाखल झालेत, परंतु अजूनही 4 धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. 7 मध्ये 4 करायचे आहेत. दिनेश अवस्कर काय लढलेत आज मैदानामध्ये. अफलातून बॅटिंग केली आहे. जर पाहिलं तर 7 चेंडूचा सामना केलाय. 7 मध्ये 28 या आकड्यावरती ते देखील खेळतायत. अफलातून बॅटिंग केली आहे. आज एका हाती किल्ला लढवलाय दिनेश अवस्कर. बॅटिंग करत असताना आणखीन एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि मग हीच लाईन पहिल्या चेंडूपासून जर असते तर मॅच मध्ये मजा आली असती. आणि इथून पुढे जर पाहिलं तर 6 मध्ये जिंकण्यासाठी 4 करायचे आहेत. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. आणि मग या मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार हे देखील पाहणार आहोत. 6 मध्ये 4 करायचे आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कारण की जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये तब्बल 22 धाबा खर्च केल्या गोलंदाज नरेशने. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधीही बदलू शकतं, काही घडू शकतं. कारण की 6 मध्ये 4 धाबा डिपेंड देखील होऊ शकतात. 6 मध्ये जर पाहिलं तर 4 धाब्यांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आता मात्र केतन यांना आमंत्रित केलंय. सन्मानी आमचे मामा अर्थातच मंगेश तळेकर हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 6 मध्ये 4 धावा डिपेंड करायचे आहेत आणि मग भरपूर अनुभव आहे प्रथमेशकडे देखील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रमेश शिंदेला आपण पाहतोय. 6 मध्ये 4 धावा करायच्या असताना काय घडणार हे देखील पाहायचं आहे. कारण की आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. समोर जर पाहिलं तर प्रमेश शिंदे गोलंदाजी मार्कवर प्रथमेशला आपण पाहतोय. पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न आणि फटका चौकार येतोय. सामना इथे फिनिश. पहिल्याच बॉलवर चौकार. सामना इथे जिंकला.